अंबाझरी तलावातील प्रतिबंधित क्षेत्रातील स्मारकावरनं कोर्टानं फटकारलंय। नागपूरच्या अंबाझरी तलावातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये स्मारक बांधण्यात आलं होतं। स्वामी विवेकानंद यांचं स्मारक बांधल्यामुळे कोर्टानं फटकारलेलं आहे। परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याची माहिती द्या असं हायकोर्टानं यावेळी म्हटलंय। 8 मे पर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत। आणि याच विषयी अधिक बोलूया। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी सध्या नागपूरवरून आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, नेमकं हे काय प्रकरण होतं आणि कोर्टानं ज्यावेळेला या प्रकरणामध्ये फटकारलेलं आहे तेव्हा कोर्टानं सविस्तर नेमकं काय म्हटलं? गुरु, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये मोठा महापूर आलेला होता। अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झालेला होता आणि त्याचं पाणी जे आहे ते नाग नदीच्या माध्यमातून शंकरनगरपासून अंबाझरीपर्यंत अशा मोठ्या अनेक वस्त्यांमध्ये पहिल्या मजल्यापर्यंत लोकांच्या घरात पाणी शिरलेलं होतं। संपूर्ण हे प्रकरण राज्यात गाजलेलं होतं की अंबाझरीचं पाणी बाहेर आलं आणि ते पूर्ण आजूबाजूच्या परिसरात पसरलं। त्यानंतर याच्या विरोधात जे आहे ते एक जनहित याचिका कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये अंबाझरी तलावाचं पुनरुज्जीवन त्याचबरोबर लोकांना देण्यात येणारा मोबदला किती असावा याचीही मागणी करण्यात आलेली आहे। आणि त्या अंतर्गत आता जी काही चौकशी झालेली आहे त्यानुसार जे समोर आलेले आहे की अंबाझरी तलावाचा जो ओव्हरफ्लोचा जो पॉइंट आहे, जिथून पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतं, त्याच्या तोंडावरच हे मोठं स्मारक बांधण्यात आलेलं आहे। बरोबर, आणि याच गोष्टीवरून कोर्टानं फटकारलेलं आहे। अधिकाऱ्यांना या प्रकरणामध्ये जाब विचारलेला आहे। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।